2024 ला कोणाला बसवायचं हे मराठा ठरवणार असं जरांगे म्हणतात। इतकंच नाही तर छगन भुजबळ आजकाल दिसत नाही असं म्हणत जरांगेंनी टोला सुद्धा हाणलेला आहे। भुजबळांना जो नेता मतदारसंघात घेऊन जाईल त्या नेत्याला पाडायचंय असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। तर कोकणातला एक जण सारखा भितडाकडे बघतो असं म्हणत नारायण राणेंचं नाव न घेता जरांगे टीकास्त्र डाकतायत। पाहूया। ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला। आज तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका। 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका। अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा। जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही। यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत। खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत। स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।